म्हणजे शेतकऱ्याची व्हॅल्यू ॲडिशन चेन जी आहे ते व्हॅल्यू ॲडिशन चेन निर्माण करणे आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा जास्त होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्हची आवश्यकता आहे. आणि इथं वेगवेगळ्या भागातून लोक आलेली आहेत, देशभरातून लोक आली आहेत. टेक्स्टाईलमध्ये त्यांचा असलेला अनुभव, टेक्स्टाईल सेक्टरमध्ये शेतकऱ्यांना ज्यादा फायदा कसा होईल आणि क्वालिटी कपडा कसा तयार होईल यासाठी अशा प्रकारची कॉन्क्लेव्ह आवश्यक आहेत. आणि याच अशाच प्लॅटफॉर्ममध्ये एक दुसऱ्याचे अनुभव जे आहेत हे कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून शेअर केले जातात आणि त्यामुळे या टेक्स्टाईल सेक्टरला त्याचा बेनिफिट होईल, फायदा होईल, इंडस्ट्रीला बेनिफिट होईल. आपण पाहिलं की अमरावतीमध्ये आपण मेगा टेक्स्टाईल पार्क करतो आहे. महाराष्ट्र देखील खूप मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईलला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकार, आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील टेक्स्टाईलला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रकारचे टेक्स्टाईल पार्क झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री मोदीजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे. आणि त्यामुळे या टेक्स्टाईल पॉलिसीमध्ये देखील मी मुख्यमंत्री असताना अनेक रिफॉर्म्स आपण केले, नवीन नवीन हे केले. आता देवेंद्र फडणवीसजी देखील या संपूर्ण टेक्स्टाईल सेक्टरला आपल्याला आणखी इन्सेंटिव्ह कसं करता येईल, आणखी आपल्याला हेल्प मदत कशी करता येईल यासाठी हा सरळ शेतकऱ्याशी थेट निगडीत असा हा विषय असल्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त या सेक्टरला मजबूत करणं, बळकट करणं. आणि आज आपण पाहतोय की भारत देश आपला आत्मनिर्भर भारत होतोय आणि म्हणून आता आपण हे तर टेक्स्टाईल म्हणजे वस्त्र आहे. आपण वस्त्र आणि शस्त्र म्हणजे ब्रह्मोससारखं शस्त्रही बनवलंय, युद्धाची नौकाही बनवली आहे. म्हणजे शस्त्र आणि वस्त्रामध्ये भारत पुढे चाललेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून मिसाईल पण आहे आणि टेक्स्टाईल पण आहे. काय मिसाईल, ब्रह्मोस आणि टेक्स्टाईल पण आहे. आणि असं हे सगळं जे काय ते भारत देश पुढे चालला आहे आणि जगभरामध्ये देशाचा नावलौकिक जो आहे आर्थिक महासत्तेकडे हा भारत देश नेण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आणि त्यांना महाराष्ट्र राज्यातून देखील जी काही अपेक्षा आहे ते देखील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्यामुळे या कॉन्क्लेव्हला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्या इंडस्ट्रीचे लोक आलेले आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, अनेक लोक आहेत, याच्यामध्ये सायंटिस्ट आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून मुंबईत स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा हिंदी में एक जानना चाहेंगे. आज कॉन्क्लेव हुआ है सर, फार्मर्स का किसे देखेंगे आप इसमें शामिल हुए थे सर? आज का जो कॉन्क्लेव है फार्म टू फॉरेन, फ्रॉम फार्म टू फॉरेन, म्हणजे इसलिए ये जो कॉन्क्लेव है बहुत ही अलग मायने रखता है. ये किसानों के साथ जुड़ा हुआ है, ये टेक्सटाइल सेक्टर के साथ जुड़ा हुआ है और एक टेक्सटाइल सेक्टर को बढ़ावा देने के लिए, आगे बढ़ाने के लिए, ये नया नया आइडिया जो है उसको शेयर करने के लिए ये कॉन्क्लेव की यहाँ पर कॉन्क्लेव का आयोजन किया है. इसमें जो इंडस्ट्री आए, पॉलिसी मेकर आए, साइंटिस्ट आए, ट्रेडर्स आए, कई लोग आए. ये लोग अपना अपना विचार जो है, अपना अपना अनुभव जो है एक दूसरे को शेयर करेंगे और टेक्सटाइल सेक्टर जो है इसमें मजबूत होगा. तो एक वैल्यू एडिशन चेन बनेगी ताकि किसानों को इसका ज़्यादा फायदा होगा. और इसीलिए ये बहुत ही ये कॉन्क्लेव किसानों के लिए, टेक्सटाइल सेक्टर के लिए बहुत ही मायने रखता है. हमारा देश अभी आज मोदी जी के नेतृत्व में आगे बढ़ रहा है, आत्मनिर्भर बन रहा है, आत्मसम्मान मिल रहा है, देश आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है, बढ़ रहा है. तो यहाँ पर वस्त्र भी है और शस्त्र भी है. हमारा ब्रह्मोस जो मिसाइल है, मिसाइल भी है और टेक्सटाइल भी है. तो ब्रह्मोस जैसा मिसाइल आज युद्ध नौका हम बना रहे हैं और यहाँ टेक्सटाइल ये जो हम पहले इंपोर्ट करते थे अब हम एक्सपोर्ट कर रहे हैं. ये बहुत बड़ी अचीवमेंट है.
और ऐसे कॉन्क्लेव के माध्यम से ये टेक्सटाइल सेक्टर बहुत आगे बढ़ेगा, बहुत प्रगति करेगा। इसलिए महाराष्ट्र सरकार की ओर से जो भी सहयोग है हम पूरी तरह